अन्यथा बिद्री साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या साखर कारखान्याला कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा होत असून यामुळे बिद्री कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। यामुळे बिद्री कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात असून कर्नाटकातील ऊस आणणे तात्काळ बंद करावे, अन्यथा कर्नाटकातील ऊस वाहतूक करणारी वाहने आम्ही रोखू, असा इशारा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी दिला। दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री हा 4 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला साखर कारखाना आहे। कागल, राधानगरी, भुदरगड आणि करवीर अशा 4 तालुक्यातील 218 गावांमधून बिद्रीला ऊस पुरवठा केला जातो। बिद्रीच्या उच्चांकी दरामुळे कार्यक्षेत्रातील सर्व सभासद हे आपण बिद्री सहकारी साखर कारखान्याला ऊस घालणार असा अट्टहास धरत असतात। त्यानुसार या बिद्रीवर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी आपली ऊस अद्यापही बिद्रीसाठीच राखीव ठेवलेले आहेत। आपल्या ऊसाला आज ना उद्या ऊसतोड येईल या भावनेपोटी बिद्रीचे सर्व सभासद बिद्रीच्या ऊस तोडणीची वाट पाहत असतात। परंतु गेले 1 महिना बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस बिद्रीच्या वाहन अड्ड्यावर जाऊनही 4-4 दिवस त्याचा ऊस गाळला जात नाही। अक्षरशः ऊस वाळून वजनात घट येत आहे। पण या सगळ्या प्रक्रियेचे कारण तपासले असता बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्नाटक परिसरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे। प्रत्यक्ष पाहिलं असता जवळपास 40 ते 50 ट्रॅक्टर हे कर्नाटकातील बेल्लारीवाडी पट्टणकुडी या गावाहून आलेले निदर्शनास आले। येथील ट्रॅक्टर चालकांना विचारलं असता त्यांना धड मराठीही बोलता येत नव्हतं। त्यांना बोलतं केलं असता त्यांनी कर्नाटकातील बेल्लारीवाडी व पट्टणकुडी या भागातून आपण ऊस घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले। त्यांना अनेकदा विचारलं असता त्यांनी हा ऊस बिद्री कारखान्यासाठी आणल्याचे आपल्या बोलण्यातून सांगितलं। बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवून बिद्री कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस बिद्री कारखान्यालाच घालण्यासाठी ठेवलेला असताना आणि ऊसतोड येऊनही 4-4 दिवस हा ऊस गाळपासाठी नेलेला नसताना कर्नाटकातील ऊस आणून बिद्री कारखाना प्रशासन हे येथील कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। यावेळी या शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न निश्चितपणे निर्माण झालेला आहे। बिद्री कारखाना कार्यक्षेत्रात एवढ्या प्रचंड प्रमाणात ऊस असताना देखील कर्नाटकातून ऊस आणण्याचे कारण काय? यामागचे गौड बंगाल काय? हा ऊस किती रुपये दराने आणला जातो याची चौकशी करणं आवश्यक असून बिद्रीच्या कार्यक्षेत्रातील सभासदांवर हा अन्याय आहे आणि त्यांच्या ऊसाचे हे वेळेवर होत नसल्याने बिद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना हा लुटण्याचाच प्रकार आहे एवढं मात्र निश्चित। त्यामुळे कर्नाटकातून आणला जाणारा ऊस तात्काळ बंद करून बिद्री कार्यक्षेत्रातीलच ऊस उचलण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या कारखान्याच्या एकूण ऊस गळपामध्ये गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून कर्नाटकातील ऊस आणल्याचं निदर्शनास येत आहे। कालच 2-3 दिवसापूर्वी कर्नाटकातले 50 ट्रॅक्टर या बिद्रीच्या परिसरामध्ये ऊस घेऊन येताना आम्हाला सापडले आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ड्रायव्हरांशी चर्चा करताना त्यांनी पट्टणकुडी जिल्हा हुक्केरी तालुका हुक्केरी या ठिकाणाहून हे ट्रॅक्टर आणल्याचे त्यांनी कबूल केले। बेल्लारवाडी तालुका निपाणी इथून देखील ऊस आणल्याचे आमच्या सर्वांच्या निदर्शनास आलेले आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या ऊसाला न्याय देण्यासाठी बिद्रीच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हा बिद्री कारखाना आहे। परंतु कमी दराने कर्नाटकामध्ये ऊस घेऊन जास्त दराने बिद्रीला घालून इथले सगळे प्रशासक किंवा इथले प्रशासन हे बिद्रीला नेहमीच लुटण्याचा प्रयत्न करतायत, इथल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करतायत आणि त्यामुळं बिद्रीच्या शेतकऱ्यांच्यावरचा जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी परराज्यातून ऊस आणणं जे आहे हे परराज्यातून ऊस आणणं हे बिद्रीच्या प्रशासनानं बंद करावं आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। तसेच एखाद्या शेतकऱ्याचा ऊस जर तुटून गेला तर तो 3-3, 4-4 दिवस गाळपासाठी नेला जात नाही। त्यामुळे वजनाच्या घटीवर त्याचा परिणाम होतो, वजनावर त्याचा परिणाम होतो, वजनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घट येते आणि इथल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं। हे नुकसान जाणीवपूर्वक इथले संचालक मंडळ करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। माझी या सर्व प्रशासनाला माझा इशारा आहे की निश्चितच या बिद्रीच्या प्रशासनानं बाहेरनं आणलेलं जे काही ऊस आहे हा ऊस बंद करावा आणि बिद्री कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांचा ऊस लवकरात लवकर बिद्रीच्या गळपामध्ये आपण समाविष्ट करावा आणि कर्नाटकहून आणलेला ऊस हा बंद करावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही करत आहोत। बिद्रीहून दूध साखर
न्यूज 9 साठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ।